सीरम कोणी लावलं पाहिजे, कधी लावलं पाहिजे आणि कुठल्या टाईपचे सीरम्स असतात आणि आपल्या त्वचेला कुठलं सीरम सूट करतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओमधून दिलेल्या आहेत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। स्किन केअर, ब्युटी, फॅशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। तुम्हाला हे सब्जेक्ट्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करा। थँक्यू सो मच। पॉइंट नंबर 1, बेसिक्स। त्वचेच्या विशिष्ट समस्यांसाठी बनवलेले एक प्रोडक्ट म्हणजे सीरम आहे। सीरम हे लिक्विड प्रोडक्ट असून त्याच्यामुळे आपल्या त्वचेला, आपल्या स्किनला खूप चांगले रिझल्ट्स येतात। सीरम हे संध्याकाळी किंवा सकाळी लावण्याचं प्रोडक्ट आहे। सीरम महिला, पुरुष, मेल, फिमेल कोणालाही चांगलं आहे। आता वयाच्या कुठल्या वर्षी सीरम चालू करायला पाहिजे तर 25व्या वर्षीपर्यंत तुम्ही सीरम नाही लावलं तरी चालणार आहे, पण आफ्टर 25 तुम्ही सीरम हळूहळू स्टार्ट करू शकता तुमच्या डे टू डे स्किन केअर मध्ये। आता आपलं स्किन केअरचं रुटीन असतं ते खूप वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये डिवायडेड असतं, तर ते कसं आणि त्याच्यामध्ये सीरम कधी वापरायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। पहिली स्टेप म्हणजे तुमची त्वचा स्वच्छ फेस वॉशने धुणे। क्लिन्झर हा फर्स्ट स्टेप असू शकतो तुमच्या कुठल्याही स्किन केअर रुटीन मधलं। कुठलंही स्किन केअर रुटीन फॉलो नाही केलं तरीही ही स्टेप कधीच गाळायची नाहीये। सकाळी आणि संध्याकाळी क्लिन्झर तुम्ही लावलंच पाहिजे। क्लिन्झर नंतर तुम्ही टोनर लावलं पाहिजे। टोनर काय असतं तर टोनर तुमची जी त्वचेची पीएच व्हॅल्यू आहे ती स्टेबलाइज करतं, इव्हन आउट करतं तुमची त्वचेची जी पीएच व्हॅल्यू आहे ती, आणि त्यामुळे तुमची त्वचा बेस लेवलला सेट होऊन जाते। तेच टोनर तुम्ही त्याच्यात अल्कोहोल नसलेलं टोनर वापरलं पाहिजे, हे नक्की लक्षात ठेवा। आता आपली तिसरी स्टेप येते सीरम। सीरम हे वेगवेगळ्या टाईपचे सीरम्स असू शकतात, ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहेत कुठले कुठले आहेत ते आणि तुम्ही कुठले वापरले गेले पाहिजेत। पण आतासाठी तिसरी स्टेप म्हणजे सीरम आहे आणि सीरम तुम्ही तुमच्या त्वचेला सकाळी किंवा संध्याकाळी लावू शकता। त्यानंतर येते तुमचं मॉइश्चरायझर। मॉइश्चरायझरनी तुमची त्वचा तुम्हाला माहितीच आहे की हायड्रेट करते, तुमची त्वचा छान तजेलदार दिसायला लागते, ग्लोईंग दिसायला लागते आणि त्याची ड्राय न वाटता ग्लोईंग, हायड्रेटेड वाटते। त्यानंतर इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे सनस्क्रीन आहे। मॉइश्चरायझर नंतर नक्कीच सनस्क्रीन वापरलं गेलं पाहिजे। यूव्ही रेज पासून जे वाचवणारं आहे ते तुम्हाला सनस्क्रीनच आहे। आणि मग त्यानंतर तुमचे वेगवेगळे मेकअपचे स्टेप्स असतात, म्हणजे सीसी क्रीम असू शकतं किंवा कॉम्पॅक्ट असू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी असतात जे लोक लावत असतात, तर ते तुम्ही नंतर फॉलोअप करू शकता। पण स्किन केअर मध्ये एवढ्या बेसिक स्टेप्स पहिल्या असायलाच पाहिजेत असं मला वाटतं। पॉइंट नंबर 2, एएचए, बीएचए, पीएचए। ह्या 3 गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या त्या केमिकल एक्सफोलियंट्स आहेत, ज्यांनी तुमच्या त्वचेची जी क्वालिटी आहे ती खूप छान होते। तुमची 0ची अगदी 50, 60, 70 अशी पुढे 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 जात राहते आणि त्याचमुळे एएचए, बीएचए किंवा पीएचए तुमच्या बॉडी रुटीन मध्ये, तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये पाहिजेच आहे। अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड म्हणजेच एएचए हे तुमच्या ड्राय स्किन साठी किंवा रफ स्किन साठी बनलेलं आहे। ह्याने तुमचे डेड सेल्स जे असतात ते निघून जातात आणि छान स्मूथ इव्हन आउट स्किन, तुम्हाला टेक्स्चर जे आहे ते खूप सुधारून येतं आणि छान इव्हन आउट स्किन तुम्हाला मिळते। बीटा हायड्रॉक्सी ऍसिड म्हणजेच बीएचए हे तुमच्या ऑइली स्किन साठी आहे। ऑइली स्किन साठी म्हणजे काय की तुमचे ऍक्ने जे आहेत, पिंपल्स आहेत, ज्यांना ज्यांना हे होतं त्यांच्यासाठी बीएचए खूप उत्तम काम करतं। ऑइली स्किन लोकांना सीबम जे असतं, म्हणजेच जे नैसर्गिक तेल असतं आपल्या त्वचेवरचं, ते खूप जास्ती एक्स्ट्रॅक्ट होत असतं, तर बीएचए लावल्यामुळे ते सीबम जे आहे ते कंट्रोलमध्ये एक्स्ट्रॅक्ट होत आहे, म्हणजेच कंट्रोलमध्ये येतं। आणि त्याचबरोबर तुमचे जे पोर्स असतात, पोर्स म्हणजे जे छिद्र असतात आपल्या नाकाच्या आजूबाजू असू शकतात किंवा चिनवर असतात, ह्याने आपलं सीबम जे आहे ते तिथून बाहेर पडत असतं खूप जास्ती प्रमाणात, तर ते ब्लॉक होण्यापासून वाचवतं। पीएचए म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी ऍसिड आहे। पॉलीहायड्रॉक्सी ऍसिड म्हणजेच सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची आहे त्यांच्यासाठीच बनलेलं आहे। एएचएचा लहान भाऊ असंही म्हणतात त्यांना, का कारण का त्याचे जे व्हर्जन्स असतात, एएचए मध्ये जेवढ्या क्वांटिटीचे व्हर्जन्स असतात त्याच्या खूप कमी क्वांटिटी ऑफ व्हर्जन पीएचए मध्ये तुम्हाला दिसू शकतं। हे खूप हळूहळू आपली डेड स्किन जी आहे ती काढून टाकतं आणि त्याचबरोबर तुमची जी स्किन आहे ते स्मूथ इव्हन आउट करतं आणि तुम्हाला इरिटेशन किंवा खास सुटणं पण होणार नाही, कारण का हे सेन्सिटिव्ह स्किन साठीच बनलेलं आहे। पॉइंट नंबर 3, आता मी तुम्हाला सांगणार आहे सीरम्स आणि ऍसिड असे कुठले कुठले मिळतात आपल्या बाजारात आणि असे काय सीरम्स आहेत जे तुम्हाला सूट करतात, तुमच्या त्वचेला सूट करतात, आणि त्याचबरोबर काही वेगवेगळ्या टिप्स पण मी तुम्हाला देणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। ऍसिड नंबर 1, हायलोरॉनिक ऍसिड। खूप प्रोडक्ट्सच्या मागे त्या प्रोडक्टमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि काय काय साहित्यांनी ते प्रोडक्ट बनवलेलं असतं
हे तुम्हाला दिसत असतंच. हायलोरॉनिक ऍसिडच्या मागे नेहमीच सोडियम हायलोरोनेट असं दिसेल तुम्हाला. हे इन्ग्रेडियंट नेहमीच हायलोरॉनिक ऍसिडच्या मागे असतं. ह्या सिरमचे इमिडिएट आणि लॉंग टर्म इफेक्ट्स दोन्ही आहेत. हे सिरम काय करतं तर आपल्या त्वचेवरचं जे पाणी आहे ते धरून ठेवतं. म्हणजे जे मॉइश्चर आपल्या त्वचेला गरजेचं असतं ते हे हायलोरॉनिक ऍसिड धरून ठेवतं आणि त्यामुळेच आपली त्वचा तुकतुकीत दिसते. तुम्ही हे नेहमीच ऐकलं असेल की कुठलाही मॉइश्चरायझर लावलं की आपली त्वचा किती छान ग्लोईंग दिसते, तुकतुकीत दिसते. तसंच हे सिरम लावल्यावर देखील असंच होतं की आपली त्वचा जी आहे ती पाणीदार आणि छान तुकतुकीत ग्लोईंग दिसायला लागते. आपली त्वचा छान प्लम्पी दिसल्यामुळे रिंकल्स, फाईन लाईन्स हे जे आहेत ते नाही येत आणि ते प्रिव्हेंट होतात. त्याचमुळे तुमची त्वचा खूप वर्ष यंग दिसत राहते. ड्राय स्किन ज्यांची आहे ते हे ऍसिड का लावतात तर त्यांची त्वचा जर का ड्राय असेल तर आपली त्वचा कशी मॉइश्चराइज होईल, आपली त्वचा कशी छान तुकतुकीत हायड्रेटेड दिसेल हे आपल्याला बघायला पाहिजे, बरोबर. त्याचमुळे हायलोरॉनिक ऍसिड लावल्यामुळे त्यांचे रिंकल्स किंवा जे फाईन लाईन्स असतात किंवा आपण हसल्यानंतर इथे थोडेसे दिसायला लागतात बघा लाईन्स, ते खूप कमी दिसायला लागतात आणि त्याचमुळे आपली त्वचा प्लम्पी आणि छान ओलसर दिसते. लक्षात घ्या, कोरडी त्वचा नेहमी कोरडी जर का राहिली तर ती पटकन एज होते आणि ती ओल्ड दिसायला लागते, जुनी दिसायला लागते. त्याचबरोबर जर का तुमची त्वचा यंग दिसायला पाहिजे असेल तर हायलोरॉनिक ऍसिड ड्राय स्किनसाठी उत्तम काम करतं. तेच जर का तुमची ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनसाठी हायलोरॉनिक ऍसिड मॉइश्चराइज तर करतच, कारण का ऑइली स्किनला स्वतःचं मॉइश्चर चांगलंच असतं. पण त्याचबरोबर तुमचे जे पोर्स असतात, छिद्र असतात, ते ब्लॉक करण्यापासून थांबवतं आणि त्या पोर्स मधून सीबम जे आहे ते नैसर्गिकरित्या बाहेर पडत राहतं आणि त्याचमुळे तुमची त्वचा छान दिसत राहते. सीबम म्हणजे काय आणि तुमच्या त्वचेचा प्रकार कुठला हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी आधीच एक व्हिडिओ केलेला आहे, तो मी इथे टाकतेच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकते, तो नक्की चेकआउट करा. तसंच आता हायलोरॉनिक ऍसिड तुम्ही कधी लावलं पाहिजे? हे ऍसिड तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही ठिकाणी कधीही लावू शकता. आता कुठलं हायलोरॉनिक ऍसिड तुम्ही घ्यायला पाहिजे तर ऑर्डिनरी, मिनिमलिस्ट या दोन्ही कंपनीजचं हायलोरॉनिक ऍसिड खूप छान आहे. मी पण वापरून बघितलेलं आहे मिनिमलिस्टचं, तर तुम्ही नक्की ते दोन्ही वापरू शकता. न्यूट्रोजेनामध्ये मॉइश्चरायझर आणि हायलोरॉनिक ऍसिड एकत्र मिळाल्यामुळे तुम्ही जे तुमचे रिझल्ट मॉइश्चरायझरने अचीव्ह करत होतात ते आता अजून दुप्पटरित्या अचीव्ह करू शकाल. तर नक्की हे तिन्ही प्रोडक्ट्स चेकआउट करा. पॉइंट नंबर 2, सॅलिसिलिक ऍसिड. ह्या ऍसिडने माझा अख्खा स्किन केअरचा गेम जो आहे तो खूप छान केलेला आहे. मागच्या वर्षी मला खूप ऍक्ने आणि पिंपल्स आलेले होते आणि त्यावेळेस मी सर्च करताना, सिरम्स बद्दल माहिती काढताना सॅलिसिलिक ऍसिड हे जे सिरम आहे ते माझ्या आयुष्यात आलं आणि माझं अख्खं आयुष्य चेंज झालं असं तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला ऍक्ने पिंपल्स सतत येतात, जर तुमची त्वचा ऍक्ने पिंपल्सने भरली आहे किंवा ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सनी भरली आहे तर हे जे सिरम आहे ते तुमचं बेस्ट फ्रेंड आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमची त्वचा ऑइली असेल आणि असं होत असेल तर खूप जास्ती फायदे होणारं हे सिरम आहे. आता पिंपल्स किंवा ऍक्नेने काय होतं तर आपले पिंपल्स जे आहेत ते लाल लाल व्हायला लागतात किंवा त्याची सूज वाढत राहते आणि अशा करीने एक 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 पिंपल अजून वाढत राहतो. तर हेच सिरम जर का तुम्ही लावलं तर तो ऍक्ने किंवा तो पिंपल जो आहे तो लालसरपणा कमी करतो, त्याची सूज कमी करतं. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरची जी छिद्र आहेत, जे पोर्स आहेत ते ओपन करतं. हे पिंपल्समुळे किंवा ऍक्नेमुळे तुमची छिद्र जी आहेत ती क्लोज झालेली असतात, त्याचमुळे तुमची स्किन जी आहे ती ब्रीथ करत नसते नीट. पण ह्या सिरममुळे तुमच्या त्वचेवरचे जे छिद्र किंवा पोर्स आहेत ते छान ओपन करतं. पिंपल्स किंवा ऍक्ने म्हणजेच डेड सेल्स जे असतात ते तिकडे घर करून बसलेले असतात लिटरली. त्याचमुळे तुमचं जे छिद्र आहे, तुमचे पोर्स आहेत ते बंद करून ठेवलेले असतात. पण या सिरममुळे ते बंद केलेले पोर्स जे आहेत ते ओपन होतात आणि तुमचे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स जे आहेत ते पण नाहीसे होतात. आपल्या त्वचेवरचे तेल सोडणारे ग्रंथी असतात त्यांना शांत करतं, सौम्य करतं. म्हणजेच ऑइल सिक्रेशन जे असतं ते कमी व्हायला लागतं आणि त्याचबरोबर पिंपल्स, ऍक्ने पण कमी व्हायला लागतात. आता मी पहिल्या पॉइंटमध्ये ज्या ऑर्डरने तुम्हाला सिरम लावायला सांगितलं त्याच ऑर्डरने हेही सिरम लावलं गेलं पाहिजे. कारण सिरम नंतर मॉइश्चराइज करणं, सिरम नंतर मॉइश्चराइज करून सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे. कारण सिरम लावल्यानंतर आपली त्वचा जी आहे ती थोडी ड्राय करतं, बरोबर. आपले जे ऑइल सिक्रेशन असतं ते कमी झाल्यामुळे आपली त्वचा थोडी थोडी ड्राय व्हायला लागू शकते. तर त्याचबरोबर मॉइश्चराइज करणं, त्यानंतर सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे. हे सिरम तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री झोपताना लावलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर का आत्ताच स्टार्ट करत असाल तर आठवड्यातून मॅक्सिमम 3 वेळा हे सिरम तुम्ही लावू शकता. म्हणजे सपोज तुम्ही सोमवारी लावत असाल तर बुधवारी लावा, मग शुक्रवारी लावा, असं तुम्ही करू शकता. तेच मी जे प्रोडक्ट युज केलेलं आहे ते मिनिमलिस्टचं आहे. मिनिमलिस्टचं सॅलिसिलिक ऍसिड मिळतं, ते खूप कमी पर्सेंटेज मिळतं. त्याचबरोबर मी ते आठवड्यातून 3 ते 4 वेळा लावते. ऍसिड नंबर 3, ग्लायकॉलिक ऍसिड. आता तुमचा ऍक्ने गेलाय, पिंपल्स गेलेत, पण ऍक्नेचे मार्क्स तसेच राहिलेत, ब्लेमिशेस तसेच राहिलेत, ते डार्क स्पॉट्स जे असतात ते तसे राहिलेत, काळे निळे असे स्पॉट्स झालेले ते तसेच राहिलेले आहेत. तर काय यूज करायचं तर ग्लायकॉलिक ऍसिड इज युअर बेस्ट फ्रेंड.
ग्लायकॉलिक ऍसिड खूप उत्तम काम करतं जर का तुमची स्किन ऑइली असेल आणि तुम्हाला असे स्पॉट्स असतील तर. आता हे जे ऍसिड आहे ते ऍसिड एक्सफोलियंट आहे, म्हणजेच तुमच्या त्वचेवरचे जे डेड स्केल्स आहेत ते उखडून काढतं. तुमच्या त्वचेचं जे टेक्स्चर आहे ते सुधारायला मदत करतं. स्किन इव्हन आउट होते किंवा स्मूथ होते. सूर्यामुळे, प्रदूषणमुळे आपली त्वचा खूप खराब होते. आपल्या त्वचेला खूप जास्ती गोष्टी सहन करायला लागतात आणि त्याचबरोबर हायपर पिगमेंटेशन पण यायला लागतं. त्यामुळे हे ऍसिड तुमच्यासाठी खूप उपयोगाला येईल. जर तुम्हाला हायपर पिगमेंटेशन असेल, छोटे छोटे डार्क दिसत असतील, ज्याला आपण सनस्पॉट्स म्हणतो ते दिसत असतील, रिंकल्स दिसत असतील, तर हे ऍसिड तुम्हाला खूप उपयोगाला असेल. आपल्या त्वचेवर डिस्कलरेशन झालं असतं, डार्क स्पॉट्स आलेले असतात, तर हे जे सिरम आहे हे लावल्यामुळे तुमची त्वचा खूप ग्लोईंग दिसेल आणि ते जे डिस्कलरेशन आहे ते इव्हन आउट होईल. तुमची त्वचा जी आहे ती एका कलरची दिसेल. आता हे जे सिरम आहे ते कोणी कोणी लावावं, तर ड्राय स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांनी हे सिरम जरा डर्मेटोलॉजिस्टला विचारून लावावं किंवा असं सिरम लावताना खूप कमी पर्सेंटेज लावावं आणि रात्री लावावं. का? कारण का तुमचे जे डेड स्किन असते किंवा डेड सेल्स असतात ते ह्याच्याने एक्सफोलिएट होत असतात. आता तुमची त्वचा जर का ऑलरेडी ड्राय असेल तर एक्सफोलिएट केल्यामुळे ती अजून ड्राय होऊ शकते आणि त्याचमुळे तुमचे अजून फ्लेक्स वगैरे वाढू शकतात. तर त्याबरोबर ग्लायकॉलिक ऍसिड जे आहे ते तुम्ही डर्मेटोलॉजिस्टला विचारून एकदा लावू शकता. पण ऑइली स्किन वाल्यांसाठी हे उत्तम काम करतं. ज्यांची ऑइली स्किन आहे ते 4 वेळा आठवड्यातून हे सिरम लावूच शकतात. आता हे सिरम तुम्ही कधी लावायचं, तर हे सिरम तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री झोपताना लावायला पाहिजे. हे सिरम लावताना ते वरचे स्टेप्स फॉलो करायला विसरू नका, जे म्हणजे टोनर आहे, त्यानंतर सिरम आहे, त्यानंतर मॉइश्चरायझर आहे आणि मग सनस्क्रीन आहे. नक्की अशाच स्टेप्समध्ये तुम्ही हे सिरम लावायला पाहिजे. हे सिरम तुम्ही जर का आदल्या रात्री लावलं असेल तर पुढच्या सकाळी नक्की न विसरता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन परत लावा, कारण तुमची त्वचा जी आहे ती सेन्सिटिव्ह आणि थोडीशी ड्राय होऊ शकते. त्यामुळे मी हे सांगते. ऑइली स्किनसाठी ग्लायकॉलिक ऍसिड जे लॉरियलने केलेलं आहे ते खूप छान आहे, जे मी पण वापरून बघितलेलं आहे आणि ते मला पण खूप छान रिझल्ट देतं. तर हे पण तुम्ही नक्की ट्राय आउट करू शकता. तर ड्राय स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांनी हे लावायचंच नाही का, तर तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे, तर तो म्हणजे तुम्ही वॉश ऑफ प्रॉडक्ट्स मध्ये हे ग्लायकॉलिक ऍसिड वापरू शकता. म्हणजेच असे प्रॉडक्ट्स जे तुम्ही धुवून काढू शकता पटकन. त्यामध्ये तुमचा क्लिन्झर येऊ शकतो किंवा मास्क येऊ शकतात. तर तुम्ही नक्की हे चेकआउट करा. ऍसिड नंबर 3 रेटिनॉल. खूप लोकांचं फेवरेट म्हणजे हे सिरम आहे. का? कारण का हे अँटी एजिंग सिरम आहे. अँटी एजिंग म्हणजे तुमची त्वचा अजून कशी यंग दिसू शकते हे खूप बायका किंवा पुरुष बघत असतात. तर रेटिनॉल त्यांच्यासाठी आहे. असं म्हणतात की 25 झाल्यानंतर आपल्या त्वचेवर हळूहळू फाईन लाईन्स, हळूहळू रिंकल्स यायला लागतात. त्याचबरोबर 25 नंतर तुम्ही हे रेटिनॉल हळूहळू तुमच्या स्किन केअर मध्ये ऍड करू शकता. रेटिनॉल लावल्यामुळे तुमचे जे रिंकल्स आहेत, फाईन लाईन्स आहेत, ते खूप वेळानंतर यायला लागतात. म्हणजेच जर का तुमचं ते आज येत असतील तर तुम्ही रेटिनॉल जर का तुम्ही स्टार्ट केलं तर ते हळूहळू डिसअपिअर व्हायला लागतात, हळूहळू अदृश्य व्हायला लागतात. त्याचबरोबर जर का तुम्हाला तुमचं जसं एज वाढतंय तसं तुमचं रिंकल्स येणं तर आपण टाळू नाही शकत, पण त्यांचं जे प्रमाण आहे ते टाळू शकतो किंवा त्यांचं जे एज आहे ते अजून पुढे ढकलू शकतो ह्या रेटिनॉलमुळे. त्यामुळे 25 नंतर तुम्ही हे रेटिनॉल नक्कीच वापरू शकता. रेटिनॉल हे एक्सफोलिएटर असल्यामुळे तुमची जी डेड स्किन आहे ते काढतं, त्याचं टेक्स्चर जे आहे ते सुधारतं आणि टेक्स्चर सुधारल्यामुळे तुमची जी स्किन आहे ती इव्हन आउट होते. तुमचे जे रिंकल्स आहेत ते दिसेनासे होतात किंवा तुमचे जे फ्लेक्स किंवा काही बाकीच्या गोष्टी असतील तर ते पण दिसेनासे होतील. ह्याने आपली त्वचा जी आहे ती एक्सफोलिएट झाल्यामुळे तुमची त्वचा थोडी ड्राय होऊ शकते. म्हणूनच क्लिन्झर लावल्यानंतर, फेस वॉश लावल्यानंतर, रेटिनॉल लावल्यावर नक्कीच मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन लावायला विसरू नका. ते स्टेप्स आहेत ते सगळीकडे फॉलो व्हायला पाहिजेत. रेटिनॉलची सुरुवात नेहमी 0.05% व्हायला पाहिजे. किंवा अजून कमी असेल तरी चालेल, पण 0.05% पर्यंत चालणार आहे तुम्हाला रेटिनॉल. मेडिकेटेड रेटिनॉइड क्रीम आहे जे तुम्ही लावू शकता. जे कुठल्याही फार्मसीमध्ये मिळतं. मोस्टली ते प्रिस्क्रिप्शन द्यायला लागतं, पण हे तुम्ही लावू शकता आणि हे 0.05% असतं. बेसिक आहे. ह्याने तुम्ही सुरुवात करू शकता. जर तुम्ही ह्या सिरमची अगदी सुरुवात करणार असाल तर आठवड्यातून 1 ते 2 वेळाच हे सिरम लावा. तसंच जर का तुम्ही 25 ते 30 ह्या एज ग्रुपमध्ये असाल तर हे सिरम तुम्ही 1 ते 2 वेळाच लावायला पाहिजे. तसंच तुमचा एज ग्रुप जर का 30 ते 40 मध्ये असेल तर तुम्ही हे 3दा लावू शकता सिरम. आणि तेच जर का तुमचा एज ग्रुप 40+ असेल तर तुम्ही हे 4 ते 5 वेळा सिरम आठवड्यातून लावू शकता. पण लक्षात ठेवा, जर का तुम्ही याची सुरुवात करणार असाल तर ते 1 ते 2 वेळाच लावायला पाहिजे. मग हळूहळू तुमच्या आठवड्यात ते एकदा वाढवू शकता. सिरम नंबर 4 व्हिटॅमिन सी. अगेन खूप फेमस असणारं हे सिरम आहे. व्हिटॅमिन सी हे जे सिरम आहे ते अँटी एजिंग साठी पण वर्क करतं. जे UV रेज किंवा पोल्युशनमुळे किंवा सूर्याच्या किरणांमुळे आपली त्वचा प्रौढ व्हायला लागते, म्हणजेच ओल्ड दिसायला लागते, वयाने जास्ती दिसायला लागते. तर हे सिरम जे आहेत ते फाईन लाईन्स, रिंकल्स किंवा जे प्रौढ जे दिसतंय आपलं ते हळूहळू कमी करतं आणि आपली त्वचा छान यंग, तुकतुकीत, प्लम्पी दिसायला लागते.
मग ते डार्क स्पॉट्स असतील, डिस्कलरेशन असेल, सुरकुत्या असतील, हे सगळं इव्हन आउट करायला हे सिरम खूप मदत करतं. तुमची त्वचा थोडी रापली असेल तर ते उजळ करायला देखील हे सिरम खूप वर्क करतं. व्हिटॅमिन सी जे आहे ते हे मेलेनिनवर पण वर्क करतं. म्हणजे तुमचे जे डार्क स्पॉट्स आहेत ते डार्क न राहता हळूहळू तुमच्या त्वचेच्या रंगाचे व्हायला लागतात आणि त्याचबरोबर डार्क सर्कल्स जे आहेत किंवा डार्क स्पॉट्स जे आहेत ते अदृश्य व्हायला लागतात. जसं तुम्ही जेवणातून व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे तशीच तुम्ही फळं पण खाल्ली पाहिजेत व्हिटॅमिन सी ची. तसंच चेहऱ्यासाठी देखील व्हिटॅमिन सी खूप उत्तम काम करतं. तुम्ही जर का 20 नंतरचे असाल तर तुम्ही व्हिटॅमिन सी हे वापरू शकता. ही ड्राय स्किन असाल, ऑइली स्किन असाल, कॉम्बिनेशन स्किन असाल, कुठल्याही स्किन टाईपला व्हिटॅमिन सी सूट करतं. तेच जर का तुमची त्वचा जर का सेन्सिटिव्ह असेल तर सेन्सिटिव्ह स्किनसाठी सकाळी न वापरता हे संध्याकाळी वापरायला पाहिजे सिरम. पण तुमची त्वचा सेन्सिटिव्ह नसेल तर तुम्ही हे सिरम जे आहे ते सकाळीच वापरायला पाहिजे. तसंच मी सांगितल्याबरोबर सिरम नंतर मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन हे कंपल्सरी आहे, हे चुकवू नका. आता जाताना मी काही टिप्स देणार आहे, ह्या नक्की लक्षात ठेवा. कुठलंही सिरम ट्राय करायच्या आधी मी सांगतेय, कोणी सांगताय म्हणून ट्राय करू नका. कुठलंही सिरम ट्राय करण्याच्या आधी त्याचं अगदी 0.05% किंवा 0.5% असे पर्सेंटेजेस आणा आणि ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आठवड्यातून एकदा लावून बघा. आणि त्याचबरोबर जर का सकाळी सांगितलेलं सिरम असेल तर ते सकाळीच लावलं गेलं पाहिजे आणि संध्याकाळी सांगितलेलं सिरम असेल तर संध्याकाळीच लावलं गेलं पाहिजे. याने तुमचं इरिटेशन जे आहे स्किनवरचं ते कमी होईल. ह्या सगळ्या स्टेप्समध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन याचा उल्लेख मी खूप वेळा केला आहे, तसंच आत्ताही करणार आहे की मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन न चुकता वापरलं गेलं पाहिजे. सनस्क्रीन का तर UV रेज, पोल्युशन, सन पासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळण्यासाठी सनस्क्रीन हे खूप खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर या सिरम्समुळे तुमची त्वचा जी आहे ती थोडी थोडी ड्राय होऊ शकते. तुमची बेबी त्वचा जी आहे, बेबी स्किन म्हणतात त्याला, ती हळूहळू यायला लागते. तर आपली जबाबदारी बनते की ते सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेला वाचवण्यासाठी तुम्ही SPF 50 ऍटलीस्ट SPF 50चं सनस्क्रीन तुम्ही नक्कीच लावलं पाहिजे रोज. तेच तुम्ही तुमच्या पर्समध्ये, कारमध्ये, वॉलेटमध्ये कुठेही ठेवू शकता सनस्क्रीन. आणि दर 2-2.5 तासांनी तुम्ही सनस्क्रीन लावलं गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं बघण्यासाठी, त्वचा कशी चांगली झाली हे बघण्यासाठी, स्किन केअर करण्यासाठी खूप पेशन्स लागतो. तुम्ही आज जर का करायला घेतले तर तुम्ही लगेच एका आठवड्याने नाही म्हणू शकत की अरे माझे पिंपल्सच गेले नाही. याला पेशन्स लागतो. याला 2-3 महिने तरी तुम्हाला द्यायला पाहिजे की तुम्हाला काहीतरी रिझल्ट दिसतील. खूप पेशंटली, खूप कन्सिस्टंटली आणि न चुकता तुम्ही हे फॉलो केलं गेलं पाहिजेत. तर ह्याच बरोबर तुम्हाला स्किन केअर रिलेटेड अजून काही व्हिडिओज बघायला पाहिजे असतील किंवा बघायला आवडणार असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याची वाट बघतेय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताच. तसंच सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सबस्क्रिप्शन मला खूप खूप गरजेचं आहे. तुम्हाला फ्री आहे पण मला खरंच गरजेचं आहे ते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल दी एंड. सी यू सून.